ज्या महाकवी वामनदादा कर्डकांनी बाबासाहेबांचं एवढं प्रचंड मोठं काम, बाबासाहेबांचं जे काम आहे ते काम तळागाळापर्यंत, माणसापर्यंत पोहोचवण्याचं हिमालया एवढं काम वामनदादांनी केलेलं आहे. आणि त्याबद्दल कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चळवळीतील जे काही कार्यकर्ते असतील, गायक मंडळी असतील, कलावंत असतील, त्यांची एक इच्छा होती की वामनदादांचा सन्मान त्यांच्या या कार्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून व्हावा आणि तोही वामनदादांना डिलीट पदवी ही बहाल करून त्यांचा सन्मान करण्यात यावा, अशी ही जी भावना होती ती आज पूर्णत्वास आणण्यासाठी ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केला, मेहनत केली, असे संगीत क्षेत्रातील आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मोहड सर आणि MGM युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष आदरणीय बाबूरावजी कदम साहेब यांनी MGM विद्यापीठाच्या मार्फत वामनदादांना डिलीट ही पदवी बहाल केली. त्याबद्दल सर्वप्रथम मी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मोहड सर आणि आदरणीय बाबूरावजी कदम साहेब यांचे संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या वतीने, चळवळीतील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने, कलावंतांच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि सर्वच चळवळीतील कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो की ज्या क्षणाचा आपण आतुरतेने वाट पाहत होतो की वामनदादांना डिलीट पदवी बहाल करण्यात यावी, ती MGM युनिव्हर्सिटीच्या वतीने बहाल करण्यात आली. खर तर वामनदादांचं काम प्रचंड आहे. आंबेडकरी चळवळीत काम करत असताना कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता निस्वार्थपणे वामनदादांनी आपलं संपूर्ण जीवन बाबासाहेबांच्या या चळवळीसाठी अर्पण केलेलं आहे, हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. हे करत असताना वामनदादा अतिशय सहजपणे लिहून जातात की मैं कल नहीं रहूंगा, ये दुनिया रहेगी लेकिन. मैं कल नहीं रहूंगा, ये दुनिया रहेगी लेकिन. एक नेक आदमी था, ये दुनिया कहेगी लेकिन. ये दुनिया कहेगी लेकिन. आणि अशा या नेक माणसाचा सन्मान डिलीट पदवी देऊन MGM युनिव्हर्सिटीने केलेला आहे. खरं तर ही मागणी बऱ्याच वर्षापासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी, कलावंतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाकडे ही मागणी केलेली होती. पण त्या विद्यापीठाकडून वामनदादांना डिलीट पदवी का नाही देण्यात आली, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. त्याबद्दल एक रोषही वाटतो, वाईटही वाटतं. जर वामनदादांना बाबासाहेबांच्या त्या विद्यापीठाच्या मार्फत जर ही पदवी बहाल करण्यात आली असती तर आणखी जास्त मोठा आनंद झाला असता, यात काही शंका नाही. पण चळवळीत काम करणारी जी माणसं असतात ती सातत्याने आपल्या ध्येयाकडे हळूहळू का असेना पुढे जात असतात. याची प्रचिती प्राध्यापक डॉक्टर मोहड सरांच्या या कार्यातून आपल्याला आलेली आहे. त्यांनी अतिशय मेहनतीने या MGM विद्यापीठाचे अध्यक्ष सर्वेसर्वा असलेले आदरणीय बाबूरावजी कदम साहेब यांच्याकडे हा प्रस्ताव मांडला आणि कदम सरांनी देखील कुठलाही मनात संकोच न बाळगता वामनदादांची जी कार्यप्रणाली त्यांनी अभ्यासली आणि त्यांनी जे काही काम आंबेडकरी चळवळीमध्ये करून ठेवलेलं आहे ते पाहता त्यांनी वामनदादांना ही पदवी, डिलीटची पदवी बहाल केलेली आहे. अतिशय आनंदाचा हा क्षण आहे. मी सर्वच
आंबेडकरी अनुयायांना विनंती करणार आहे की ही वामनदादांना जी पदवी आपण बहाल केलेली आहे आपल्या एमजीएम विद्यापीठाने, त्याबद्दल आपण एमजीएम विद्यापीठाचे आणि तेथील प्रशासनाचे जे कोणी अधिकारी असतील त्यांचे आपण भरभरून कौतुक केले पाहिजे आणि त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे की त्यांनी वामनदादांच्या या कार्याचा आढावा घेऊन हा जो सन्मान वामनदादांचा केलेला आहे त्याबद्दल आपण त्यांचे सदैव धन्यवाद मानले पाहिजे. कारण की ही पदवी साधी पदवी नाही. ज्या पद्धतीने पीएचडी म्हणजे डॉक्टरेट एखाद्या विषयात माणूस करतो त्या पद्धतीची ही पदवी आहे. आणि नक्कीच वामनदादांनी आंबेडकरी चळवळीत जे काम केलेलं आहे, आंबेडकरी चळवळीचा डॉक्टर जरी आपण वामनदादांना म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण की असा कुठलाच विषय नाही जो मानवी कल्याणाचा वामनदादांनी आपल्या गीतातून मांडलेला नाही. मानवी हिताचे जे काही प्रश्न असतील, मानवी म्हणजे माणसाचे तळागाळातील माणसाचे जे काही प्रश्न आहेत, त्यांचे जे काही समस्या आहेत, त्यांचं जगणं, हे सगळं काही वामनदादांनी आपल्या गीताच्या माध्यमातून, आपल्या काव्याच्या माध्यमातून मांडलेलं आहे. एवढंच नाही तर वामनदादांचे काव्यरचना ज्या वेळेला आपण वाचतो त्याच्यातून आपल्याला हे जाणवेल की वामनदादांच्या प्रगल्भतेमध्ये, वामनदादांच्या कवितेमधली जी प्रगल्भता आहे ती इतकी अफाट आहे. एक दूरदृष्टी असणारा कवी म्हणून वामनदादांना या साहित्याच्या क्षेत्रामध्ये ओळखलं जातं. आणि एवढ्या मोठ्या महान कवीचं कुठेही गुणगान होत नाही, कुठल्याही विद्यापीठात जर त्यांचं कौतुक होत नसेल तर अतिशय खेदाची बाब अशी आहे. आणि बऱ्याच वर्षापासून ही जी इच्छा तमाम आंबेडकरी अनुयायांची होती ती आज पूर्णत्वास आलेली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी एमजीएम विद्यापीठाचे आदरणीय बाबूराव कदमजी सर यांचे, आदरणीय डॉक्टर मोहोड सर यांचे देखील या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि मला आपणा समोर आपली माझी भावना व्यक्त करण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली, बहुजन संघटकचे आमचे मित्र, माझे बंधू आदरणीय राहुलजी खांडेकर यांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम, जय